सध्या आपण आलेलो आहोत NSCI डोम वरई या ठिकाणी आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अंतिम टप्प्यात जी आहे शिवसेनेकडनं युवा महोत्सव करण्यात येत आहे। त्याची अंतिम तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातनं असेल किंवा मुंबईतनं असतील या ठिकाणी युवा जे आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदेंचे शिलेदार ते सध्या या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रभरातनं या ठिकाणी अनेक युवा युवती जे आहेत ते येताना दिसून येत आहेत आणि अर्थातच मी सध्या व्यासपीठावर आहे आणि व्यासपीठावरची देखील दृश्य जी आहेत ती अतिशय बोलकी आहेत। बघू शकतो तयारी ही अंतिम टप्प्यात आहे। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार आहेत, युवा यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि अर्थातच बघायला गेलं तर युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्याकडनं त्यांच्याशी देखील आपण बोलूयात की आता कशा पद्धतीत तयारी झालेली आहे, कसं सगळं सुरू आहे। खरं तर पूर्वेश दादा एकदम नियोजन आता दिसून येत आहे, अंतिम टप्प्यात आलेला आहे। कसा पूर्ण कार्यक्रम असणार आहे दिवसभर? नाही, नक्कीच आपण पाहत असाल 2024ला विधानसभेची निवडणूक झाली, लोकसभेची निवडणूक झाली, मागच्या वर्षी ह्या वर्षी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या। युवासेना कुठे शांत बसलेली नाही। निवडणुका झाल्यानंतर सुद्धा युवासेना शिवसेना वाढवण्यासाठी हे अग्रसर आहे आणि निश्चितपणे आज ह्या मुंबईच्या वरळी डोममध्ये दरवर्षी होत असलेला युवासेनेचा जो संमेलन आहे त्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने आमचे युवा सैनिक आज या ठिकाणी आलेले आहेत आणि एक वेगळा उत्साह त्यांच्यामध्ये सुद्धा आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अर्थातच सोशल मीडियावर वगैरे अनेक व्हिडिओज दिसत आहेत। काल संध्याकाळपासूनच अनेक युवा या ठिकाणी 200 गाड्या 500 गाड्या असे घेऊन आपले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते घेऊन निघालेले आहेत। तर नेमकं वातावरण कसं असणार आहे इकडचं आणि कशा पद्धतीत पुढचं नियोजन आहे सगळ्यांसाठी? राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो प्रेम आहे, युवकांचा जो विश्वास आहे, त्या विश्वासासाठी आज या ठिकाणी सर्व युवा सैनिक मुंबईमध्ये आलेले आहेत। आणि मी आपल्याला सांगतो ही शेवटी शिवसेना आहे आणि ही शिवसेनेमध्ये तुम्हाला काही नियोजनाची आवश्यकता नसते। हे जे युवा सैनिक असतात हे प्रेमापोटी शिंदे साहेबांसाठी या ठिकाणी आलेले आहेत, श्रीकांत शिंदे साहेबांसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच साहेबांचा जो काही आदेश असेल तो आदेशाचं पालन करण्यासाठी हे युवा सैनिक आज या ठिकाणी आलेले आहेत। नक्कीच बघू शकतो नियोजन या ठिकाणी कशा पद्धतीत करण्यात आलेलं आहे आणि आपल्यासोबत राहुलजी पण आहे। तर राहुलजी कसं होत आहे तयारी? आता अंतिम टप्प्यात स्वतः शिंदे साहेब देखील येणार आहेत, कसं नियोजन सुरू? बघा, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी हे स्वतः गेल्या अनेक दिवसापासून या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत। स्वतः कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे काम करतोय आणि महाराष्ट्रातला युवा आज नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांकडे आकर्षित होतोय। कारण धडाडीचा कार्यकर्ता एकनाथ शिंदे साहेब कधी स्वतःला नेता मानत नाहीत, मुख्य नेता पक्षाचा कधीच मानत नाही। एकनाथ शिंदे साहेब कार्यकर्ता म्हणूनच काम करतात आणि मला वाटतं महाराष्ट्रातली भगिनी असेल, महाराष्ट्रातली लाडकी बहीण असेल, वृद्ध असेल, शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि युवा आज एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे भक्कमपणे उभा आहे आणि सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी महाराष्ट्रातले येत आहेत। हजारो कार्यकर्ते आहेत, आपणच म्हटलं की गाड्यांची रांग लागलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मी हे सांगतो की बरेच जण तथाकथित नेते युवासेना प्रमुख म्हणून फिरतात, पण खरी युवासेना कोणाची आहे हे लोकसभेमध्ये दिसलं, हे विधानसभेत दिसलं, हे झेडपीमध्ये दिसलं, हे नगर परिषदेमध्ये दिसलं, हे महानगरपालिकेमध्ये दिसलं। शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे घेऊन जात आहेत आणि त्या शिवसेनेची युवासेना ही खरी युवासेना आहे हे आजच्या मेळाव्यातनं पण आपल्याला दिसून येईल। धन्यवाद। तर बघू शकतो कशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये देखील या ठिकाणी जोश दिसून येत आहेत। प्रमुख पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अंतिम टप्प्यात ही तयारी झालेली दिसून येत आहे आणि अशामध्येच युवा देश म्हणून आपला देश ओळखला जातो आणि अशामध्येच महाराष्ट्रामध्ये जो शिवसेना 2 नंबरचा पक्ष आहे याच पक्षाकडनं युवा महोत्सव हे आयोजित करण्यात आलेला आहे। स्वतः एकनाथ शिंदे येणार आहेत, श्रीकांत शिंदे येणार आहेत, कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत देखील आता आपण बातचीत केलेली आहे आणि अशामध्येच या कार्यक्रमाची सांगता एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने होणार आहे आणि दिवसभर NSCI डोम वरईमध्ये युवा सेनेचं भगवं वादळ जे आहे ते दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।